हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. तर हो का मस्त पैकी असा चुलीव चाललेला आहे स्वयंपाकाचा बेत. आणि इथं बसलेले बायडात्या आणि आता आम्हाला मसाली भाताचा बेत आहे. होय बायडात्या, आपल्या इथं काय आलत राती? लिफ्ट लिफ्ट आलत. लिफ्ट म्हणजे समजलं का तुम्हाला? वाघ वाघ. हा लिफ्ट आलत लिफ्ट. लिफ्ट आलत भाऊ बहिणीनं. तर ह्यो का चाललंय मसाल्या भाताची तयारी केली. मसाले भात का नाही खात होय बायडा त्या. मग काय मी काय खाते? तू काय खाते ग? हरभरा दे ग 2-4 भाजल्यात का आपलं कसं? फुटाणं आणलं होतं. होतं नाही ते. ही खाते ती चुन आपलं काहीतरी काय नाही काय. मी बी आणलेलं होतं. हा? माझं चालू रुचू खाणं खायचं मग काय कोण द्यायचं आपल्या जीवाला? होय दरे नको बाद झाल्या. नको काय? अगं मी आणलं होतं पावशेर. संपलं काय आपलं? आम्हाला तर ध्यानच होत नाही खायचं. मला चालू पाहिजे येणार. मग किती आणलं होतं? मला विचारलं नाही आज तो असं ना. अगं मी तर अर्धा किलो का काय आणलं होतं. पैसेच नव्हतं नाही आज सुद्धा अर्धा किलो. पहिले फुटाणा काय यायचं आता येईन. का मसाले बाहेर तयारी केली आता बाहेर बसून. मस्त पैकी मसाले भात. काय कसं जर माणसं जाऊन त्याच्यामुळे पाणी सुटतं. हा अगं हे थंडी गाठ्याचं लय भारी खायला असत्यात. फुटाणं सर्दीला लय चांगलं असतात. सर्दीला लय चांगलं असतात बायडा त्या फुटाणं. सर्दीसाठी आणत नाही मागच्या सणावर. दाजी आले तुमचं. गारठ्याचं त्यांना लय शेकायला लागतं भाऊ बहिणीनं. लय काकार त्यात पहिलं येत्या चुले पशी बघा. आता चूल पेटलेले दिसल्या. हा का होय बायडा त्या. गाडीवर गार लागतं ग लय. बघा आला दाजी. का काढला असेल आता? टकूच घालून आल्यात बरं का तिथलं वानर टकूच. केस उभं राहिले टकलं दिसतंय दोन्ही बी दोन्ही साईड. आपलं खूप झालं ना. नाही बासमती आहे. अंडे आणायला लावली होती दाजीला. अरे का अंडे घेऊन जीवाला अंडे वगैरे खाऊ द्यायचे आम्हाला. दाजीला आता दूध गरम करून ठेवलंय पण दाजी नाही खाल्ल्यावर नका खाय ना बाया. तुम्ही खा दूध. फिरून नाही ना आणले. अंडी आणल्यात हे काय अंडी. फुटलं असलं एखादं तर करायचंच आहे ना आता. हा फुटलं असलं एखादं तर करायचंच आहे. एवढं बसणं तांदूळ मम्मी. बाद झालं. तुम्ही दूध भाकर खाचाल का हो चुरून? हा खाईल बघतो दुधान भाकर. म्हणलं भात पुरला नाही तर आपलं हे करावं. नाही तर भात राहायचा तसाच. नाही तर उद्या सकाळी तरी खाते परतो. बघू किती तांदूळ. हा बाद झालं तेवढं. पाताळच भात करायचा. होय बायडात्या. बायडात्या नाही भात फित काय खात भाऊ बहिणी. मग काय तर गुटूच खायचं जेवायला. आणि बायडात्या आपल्याला कोण द्यायचं ग? आपल्या जेवण आपणच खायचं आणि आपणच राहायचं. होय बाबा मग काय तर
कोण द्यायचं आपल्याला कोण देणार आहे आपल्याला वनवाशी पाडा मग पुरी बळच तुला सांगते खाते त्या नाही तर मी आहे ना दिसाड अंडी आणली असते मटण आणलं असतं तर बायडा त्याच्या गळ्यात आहे माळ भाऊ बहिणीने ती काय खात नाही असलं सकाळी तिच्या कोंबडी कुठं अंडा घातलं कुठं पाहतो सगळी अंड्याला जायची असं ना माझ्या कोंबडा खूप झालं होय जेलला सांगावं लागलं ये बाजू कोण काळी आहे पुन्हा हा इष्टमुळे नाही ह्याची कोपरा कशाची फोनचा कोपरा म्हणून हा कस काय काळा पडतो म्हणून आता अगं ते अंधार झाल्यावर हो ही ना हा मग ते अंधार दिसतोय ना ही आबाळ आबाळ होतय आबाळ हाय इथं या या ना हाय इथं बरं त्याला निवांत बसली मी रोज बसते माहिती काळ मांजर आहे. म्हणलं लापटे आला का काय काळ माझा म्हणलं आवाज येतोय म्हणलं लापटे फिफ्टे आला का काय म्हणून बघते काय अंधाराचं सांगावं होय भाऊ बहिणीने पैसे द्या आता अपूर्वाला भाकरी करायला लावल्या त्या तिला म्हणलं गॅसवर 2-3 भाकरी कर म्हणजे अंड्याच्या पोळ्या इथं बाहेर करते तेवढं गारटला का काय गार लागते बसतो तुझं बरं नाही आलं थोडं नाही हे हवेनी फुटानं खायचं का नका काय काय तिकडच द्या ठेवून गाडीला अडकावं आता काय त्याचं इथं चुला आहे कसलं नाम शेकावं सुन ना मध्ये मध्ये गार सुटले मी काय म्हणलं होतं तुम्हाला नवरदेव आलं ना गाडीवून खाली की पहिलं चुलीपाशी येणार आहे गारच लागतंय मरणाचं हा थंड सुटली भाऊ बहिणींना त्याच्यात आता बिबट्याचं बेव सुटलंय लापट्याचं रात्री इथं आला होता लापट्या हे काय नळीला या हा ती झाडं पोरं घेतली ना हा पोरं भिली ना हा. तशी पळाली ती जाते तेच मागायला का भिलं मी पुन्हा हाका मारली पण त्याचा काचाने ऐकू जाईना ना नंबर नाही माझ्याकडे कुत्रा असन नाही कशाला बिया लागलेला का तुम्ही नाही रे एवढं ओळखू आहे ना वैर त्यांना सर बरं कोणी अंधारात पळालेलं. दिसलं मग ते. हा सण कोणी पळाले कळत नाही का आपल्याला लहान लाप नाही कळत. हे बिबट्या लगेच त्या टिपकाट काळा अंगावर लगेच हा, ओळखू लगेच येत खरं भांड म्हणतात वर बी आलता बरोबर इकडं वर दार धराय गेलेली ती टमाटर नाही का ग नाही ना तांबट नाही ना बाई तिकडे त्या गावाला तर आंदोलन केलं तर त्यांनी दिवसाची लाईट द्या म्हणून रात्रीची लाईट आहे ना त्यांना हा बरं जाता येत नाही ना हा म्हणून आंदोलन केलं तर रस्ता रोको आंदोलन बिबट्या सुटले ना तिकडे बी आढळगाव हे करते ना तशी बिबटे सगळीकडे सुटल्यात कोणचंच गाव असं नाही पुण्यात तर धुमाकूळ घातलाय धुमाकूळ बातमी आल्या होत्या ते यांनी वन खात्यावाल्यांनी सांगितलंय बिबटे दिसलं की गाणी लावायची फोनला मग मी तर म्हणलं आता साऊंडच गाळ्यात घालून हिंडावा डीजे लावायचं गाणी लावल्या करत येत नाही येतय गाण्याला आणि घुंगराच्या काट्या जर एकटं चालत असलं ना कुठं तर घुंगराच्या काट्या वाजवत चालायचं आपटत चोरट्याचा बी आहेच बिबट्याचा बी आहेच लांडग्याचा बी आहेच माणसाला बी शाळा सोडतो आम्ही तर ना 1:30 वाजेपर्यंत तिथं बसलो
2 वाजता. हा आणि माझं काका ते पुन्हा पुढे बाबा नंबर आणि तिचा नंबर मला लावता रातच्या कामाला आम्ही येतो बिन जातो बी. बसायचं तरी कवर बाहेर मग. आणि गार लागतं संध्याकाळचं. नाही तिला मी फोन केला होता त्या दिवशी, होय बायडात. हा नाही फोन करते मला. आणि आम्ही निवांत बसलो आपलं 2 वाजता संध्याकाळच्या. आम्हाला कोणाची गरज नाही राहते. संध्याकाळच्या 2 वाजता. हा ये गे बाळात येऊ इकडे बसाय. माझं राखण तर तिचं राखण होते. तांदूळ कोणी टाकले बाई? टाकायचं नाही काय टाकायचं. चला बा बहिणीनं मसाले भाताचा बेत चाललाय हो का आता. करते मसाले भात. बहिणीनं तिने मसाल्याचा बेत केला मला म्हणते जा बाळाचं तुमच्या घरी. तिला म्हणलं जाता तुझ्या घरी भाताला आम्हाला खायला कार करची. तर चालते बघा. अरे जाऊ दे आता बाकी खायची झोपायची. मी बी अरे पर अंधार पडते चित्र घेऊन खायला येतो. जर खायला जर जायचं मग काय राहणं मोकळं आले टाइम समजू. माझं कंबाट लागलंय बरं का. जा या जा एक चक्कर मार. दुपार भाकरी खायला नाही पुन्हा. हा भाकरी नको मी भूक लागली मला. त्यासाठी फुटाण टाकलं खिशात. असं तिथं उन्हात ना होतं ना ग. कुठं ठेवलं गड्या मी उलताना. नेलं वाटतं आपण. काय येऊ जाऊ. तेवढंच हाय बाय 2 आहेत ना उलतानी. एकी जावं. चला भाऊ बहिणींनो भेटूच पुढच्या व्हिडिओत.